हालेलुया हालेलुया आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा देवा बाबा संत दिवसाबद्दल शाबास म्हणतो. परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा केले सर्व बाबांच्या प्रभूंची क्षमा करून प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आपण निर्गममध्ये दुसरा अध्याय 1 पासून सुरुवात करूया. नंतर आपल्याला जे मोशेने मिस्र देशातून कशा प्रकारे लोकांना बाहेर काढले आणि त्याच्या जीवनामध्ये कशी आनंद आणि शांतीचा आत्मा उत्पन्न केला. ते बाळ किती सुंदर आहे अशा पद्धतीने सांगते आणि ते लपवून ठेवले. आता लपवलं कशासाठी ते पण आपल्याला बघायचं. एखादी वस्तू आपली चांगलीची असते त्यालाच लपवतो. एखादी वस्तू घ्या तुम्ही ती लपून का ठेवतात की ती वस्तू कोणी चोरून घेऊ नये. नाही, तुम्ही पैसे कुठे रस्त्यावर असे सोडतात कपाटात नाही, लॉकरून चावी कुठे लपून ठेवतात. कशाला? इथे पैसे गेले नाही पाहिजे. बरोबर. तसंच आहे की हा देवाने एक मनुष्य तयार केलेला होता आणि अशासाठी की मिस्र देशामध्ये 6 लाख लोकांची परिस्थिती बंधनात होती, कठीण परिस्थितीत होती आणि अशा लोकांमध्ये परमेश्वराने त्या बाळाची तयारी करून पाठवली. त्यांना पुढे लपवून ठेवता आलं नाही म्हणून कोणती आई पाण्यात सोडेल का? एक टपाल सोडायचं असेल तरी भीती आहे. नाही, त्या मुलांची आंघोळ करायची असेल टपाल सोडायला सुद्धा भीती वाटणार नाही का? नाही. तर अशा परिस्थितीमध्ये वयाच्या 3 महिन्यामध्ये एक बाळ त्या एका टोपल्यामध्ये सोडत आहे आणि त्या नदीचा पाणी कसा असतो? कधी टर्न असला कधी एकदम खाली असला तर एकदम जोरात पण जात असतो. नाही, त्याच्या पुढे काय होते हे पाहायला त्याची बहीण दूर उभे राहिले. आज तुम्ही विचार करा किती हिंमत असेल या छोट्या बाळाला सोडून पाण्यात द्यायचं. नाही हिंमत. त्या काळात तो जो विश्वास होता आजच्या काळात तेवढा विश्वास नाही. पहिल्यांदा पोरगा छोटासा त्या पाण्यामध्ये जाशील तर लोक खुशी समुद्रात चालले तर कसं जाऊन तू समुद्रात बरोबर. आता त्या नदीच्या किनाऱ्यावर बरोबर ते एक टोपलं भेटले. काय आहे ते बघूया आपण. नाही का? आता जर कोणताही मनुष्य टोपला आलेला आहे मावळं मिळालेलं काय ते बघते तिकडे टोपल्यात काय टाकले बघूया. नाही का? तर समुद्रात आलं तर काय करतील बघतील काय आहे त्याचं. नाही का? अशा पद्धतीने ते घेण्याच्या तयारी करताना किती तासाचं सांगितलं की जा तिकडे जाणं ते काय तिचं इकडे घेऊन बघूया ते काय चाललंय वेगळंच दिसते. ते उघडून पाहताच
बघा अगदी मुलगा रडत आहे आणि बहीण तिथून बघत आहे, बरोबर. आणि पारोच्या मुलीला त्या बाळाचा कळवळा दया. तुम्ही सगळे लहान मुलं रडत असेल ना, आई तिकडे नसेल, कोणी उचलणार नाही, उचलणार. कारण त्या बाळाच्या प्रेमाची तो अश्रू आहे की मला कोणीतरी घ्यावी. माणूस रडतो कशाला? दुःख येते तेव्हा रडते की नाही? तेव्हा कोणताही मनुष्य त्याला सांत्वन करत असतो, नाही? ते 5 अध्याय 2 पासून येशू ख्रिस्ताने जेव्हा थोडं शिकवायला सुरुवात केली तेव्हा तसंच त्यांनी त्या सगळे प्रश्न तिकडे दिले. जे शोक करतात ते धन्य, त्यांचे सांत्वन करते. जे रडतात त्यांना मदतीचा हात. आता आपल्या प्रत्येकाच्या शिक्षणाचा अनुभव आपल्याला घ्यायचा. आता बघा कशा प्रकारचे विचार आहेत, कसं काय माहित पडणार शेवटी ती कोण आहे? ही सुद्धा त्या आईचीच मुलगी आहे ना, आणि हा मुलगा पण त्या. पण आता तिने सांगितल्यावर तिच्या त्या मुलाच्या दयेसाठी, म्हणजे ते बाळ रडते, तर रडते नंतर तिला राहवलं नाही, तर मग काहीतरी सांग कुठे घेऊन ये, नाही? अगदी तिने कधी प्रश्न नाही विचारला की मी कुठून आणायला जाऊ, नाही का? आणि कशी समजणार की ह्या बाळाची आई इकडे आहे असं, नाही? कारण ते नदीत सोडलेलं होतं, नाही? आता नदीत सोडलेलं कोण? ती बाई मुलाला. आता तुम्ही जर बघितलं कुठे ना कुठे ठिकाणी जेव्हा न्यूजमध्ये बघायला मिळतात, नाही का, कुठे ना कुठे आपल्या आश्रममध्ये बघा येतात, त्याची बाळ टाकून दिली, उचलून आणून त्याची मदत केली जाते, ते भरपूर सगळं. अशा पद्धतीने या मोशेच्या बाबतीत तसं होतं. 6 लाख लोकांसाठी त्यांनी आपला त्याग केला. एखाद्या व्यक्तीविषयी चांगलं करायची जर इच्छा असतील, तो मनुष्य स्वतःच्या भविष्याचा विचार करत नाही. लाखो आणि करोडो जो लिहिण्याचा हिसाब नाही करू शकत असा त्याग येशू ख्रिस्ताने. देवाने या शास्त्रामध्ये अशी काही प्रेम उत्पन्न केलेली आहे की विचार करू शकतो. मोशेचं मरण सुद्धा त्यांनी सांभाळलं. का सांभाळलं? कारण हा व्यक्ती मध्ये 10:39 स्वतःसाठी जगेल तो मरेल, व दुसऱ्यासाठी जीवन जगवील, म्हणजे दुसऱ्यांसाठी जीवन घालवील तो वाचेल. आता मोशे परमेश्वराने त्याला कशा पद्धतीने तुम्ही विचार केला वाचवले. कारण मध्ये गेल्या मागे या प्रवचनामध्ये पण ना, अनुवाद 34 अध्यायामध्ये, अनुवाद 5 अध्यायामध्ये, या 10 अध्यायाचं उल्लेख 5 अध्याय. मिस्र देशातून बाहेर काढणारा हा मनुष्य आणि याच्याशी बोलणारा परमेश्वर 10 आज्ञा रचून त्यांनी मानवासाठी ठेवले की त्या मानवाने पवित्र जीवन जगावं. प्रभू येशूने 2 आज्ञा 3 आज्ञाचा उल्लेख आपल्याला दिला. ती म्हणजे प्रीती, दया आणि शांतता. आज जर ह्याच गोष्टी तुम्ही दुसऱ्यासाठी जर चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहतील
तर हेच प्रश्न तुमच्या आणि माझ्या हातात चांगलं होईल. हे जग नाही. मग ते 16:26 मध्ये जगात तुम्ही सर्व मिळेल, पण आपले जे आत्मा जर गमावला तर त्याचा लाभ होणार नाही. एक जीवन जे आहे हे जीवन देवाने आपल्याला फ्री दिलेलं आहे. उद्या गॅरंटी ना वॉरंटी माणसाची, पण त्या अगोदरच चांगलं केलं तर ती गॅरंटी आणि वॉरंटी तुमच्या आणि माझ्या जीवनात. या जगात राहायचं असेल तर आत्म्याने व सामर्थ्याने मजबूत व्हायचे, बलवान व्हायचे. आता प्रभू येशू आत्म्याने सामर्थ्याने मजबूत झाले. मोशे आत्म्याने व सामर्थ्याने मजबूत झाले आणि अशा ठिकाणी त्यांनी कठीण लोकांबरोबर, ज्या लोकांची मन कठोर होती, अशा लोकांच्या समोर उभा राहिला आणि या दोघांची मन कठोर करणारा आणि नम्र करणारा परमेश्वर. फारो आणि फारोच्या मुलाची मन कठोर होती आणि मोशे आणि योशुआ यांची मन नम्र आणि विनम्र. या परिस्थितीमध्ये परमेश्वराने दिलेल्या मार्गानुसार युद्ध तयार, आत्म्याचं, सामर्थ्याचं, प्रीतीचं, दयेचं सामर्थ्य पकडून, विश्वास पकडून, विश्वासाच्या द्वारे कार्य पकडून आपलं जीवन देवाबरोबर असलेलं पाहिजे हे सिद्ध करत आहे. तर हा वाढल्यानंतरचा अनुभव आपण घेऊया. आता तुम्ही विचार करा, किती वर्षाचा काळ तिकडे दिलेला आहे. पुढे वचन घे, नंतर एक दुसरं वचन घे. या मुलाला घेऊन जा, ते माझ्या करता त्याला दूध पाज, म्हणजे मी तुला काहीतरी बक्षीस देईन. ती स्त्री त्यांना घेऊन गेली, ते दूध पाजू लागले, ते मूल मोठे झाले, ते त्याला घेऊन ते फारोच्या मुलीकडे गेले, तो तिचा पुत्र झाला. आता तो पाण्यातून बाहेर काढलेला आहे, तर त्याच्यातून बघायचं आहे पाण्यातून बाहेर काढल्यानंतर काय. त्याचं नाव मोशे ठेवलं, कारण त्याला पाण्यातून बाहेर काढलेलं आहे. आणि पाण्यातून बाहेर काढले तर पाण्याच्या दिशेनेच त्याचं नाव दिलं गेलं. बरोबर. त्याचे नाव मोशे ठेवले. ते म्हणाले, मी त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्याचं नाव काय ठेवलं? त्याला पाण्यातून बाहेर काढलं. पाण्यामध्ये राहणारं जे टोपलं होतं त्या टोपल्यामध्ये त्याला ठेवलेलं, म्हणून तो वाहत्या पाण्यातून बाहेर निघाला. तुम्ही विचार करा, आता ज्या वेळेला मिस्र देशातून लोक निघाले, त्या तांबड्या समुद्रात जेव्हा प्रवास करायचा होता, आता तो प्रवास करत असताना तुम्ही एक विचार करणाऱ्या गोष्टी तुमच्या जवळ ठेवायच्या. बरोबर. देवाने जर एक लक्ष घालून काही पॉइंट अशी त्याच्यात आहे, पण ते आपल्या समजात येत नाही. कारण आपण माहितीये की देवाकडे मागतो पैसा, धंदा, वस्तू, आरोग्य, शांती, एवढंच. शांती कशी भेटणार, पाप करणार. आणि अशी कठीण परिस्थिती जेव्हा त्यांच्या जीवनात आली, जेव्हा मिस्र देशातून निघाले, तेव्हा निघत असताना बघा पाठीमागे कोण आला? फारचा मुलगा, त्यांचं सैनिक सगळं. त्याच्यानंतर पुढे बघितलं तर समुद्र आहे. परमेश्वराने त्याच्या हातात एक काठी दिलेली होती. काठी मारण्यासाठी
आणि ती काठी घेतली आणि बघा देव त्याला काय सांगतो, तुझा भाऊ बरोबर ही काठी घे आणि या पाण्यावर मार. म्हणजे पाण्याचे 2 भाग होतील आणि त्याच्यात प्रवास. कारण हे मोशीच्या लक्षात आलं होतं, कारण तो छोटा बाळ होता. जेव्हा 2 भाग त्यांनी कुठून तयार केले होते बघा, परमेश्वराने इब्री मुलाचा वापर मिस्र देशासाठी केला आणि ह्या नदीतूनच 2 गोष्टीचा वापर केला. आई दूध पाजवणारी वेगळी आणि आम्ही सांभाळणारी वेगळी, बरोबर. आणि त्याच टायमाला तो नदीतून पुढे चाललेला होता, बरोबर. पुढून नदीतून त्या टोपल्यात चालण्याकडे चढत. शेवटी मोशेला आला, कारण हे 7 लाख लोक मी बाहेर काढले. पण पाठीमागे बघितलं तर लढाई करण्यासाठी, युद्ध करण्या, मार करण्यासाठी आरोग्य सैनिक निघाले. आणि पुढे जर निघालो तर समुद्राने, तर त्यात सगळे होणार. लोक लागले. जेव्हा हा संकट तुमच्या जीवनामध्ये येतात ना, तेव्हा पहिली प्रार्थना करायला लागेल. लक्षात ठेवा, तर पण तुम्हाला त्याच्यातून मुक्त होत नाही. जो मनुष्य देवाकडे मागतो ना, देव त्याला देते. एव्हा 14:14 अशी घटना आहे. पण आम्ही देवाकडे मागत नाही, मानवाकडे जातो ना, मानवाला सांगतो आम्हाला हे करणं, ते करता, प्रार्थना करूया. प्रार्थना करणं गरजेचं आहे. पण तुम्हाला सुद्धा करणं जरूर आहे की तुम्ही पण देवाला समर्पण करा. यांची चुका, पाप काय ते मला आता परमेश्वराने त्याला त्यातून नदीतून सांभाळलेला आहे. तर आता समुद्रात पुढे गेलं तर पुढे संकट वाटत. नदी तर छोटी आहे, पण समुद्र तर फार मोठा आहे, नाही. मग त्यांनी काय सांगितलं, एक काठी घे आणि मार या पाण्यावर मार. बरोबर. आम्ही छोटे असताना विहिरीत जाताना असे चाप मारायचे जोर आणि ते हात कडक करायचे. तर त्यांनी काठी घेतली आणि मारल्याबरोबर पाणी फिरला गेला आणि दगडाळी रस्त्यातून तो प्रवास सुरू झाला. आणि लोक खाईने थांबून पुरी घेऊन ते भयवंत सुटते जागा आहे ना, बरोबर दिसते. अशा पद्धतीने ते निघत पुढे बाहेर उतरल्या रस्त्यामध्ये त्याचं सैनिक सगळं समोर. अरे एक धक्का बांधायचं, एक बांधकाम करायचं, ते केवढा कष्ट करावं लागते. सिमेंट लागते, विठा लागतात, रेती लागते, प्लास्टर करावं लागते. त्यानंतर ते लेवल करता वलोपा वगैरे लावून अशी दोरी करता एवढी भिंत उभं करायची. एका क्षणामध्ये एवढा पाणी आणि या पाण्याला बाजून गेलं. त्या लोकांचा विश्वास तरी केवढा राहिला असेल, मनात भीती का नाही. ये मोशेने परमेश्वराच्या नियमात जाऊन अशी सुंदर कर्म केली, कार्य केली. आज तुमच्यात आणि माझ्यामध्ये पण परमेश्वर सुंदर रीतीने कार्य करण्यासाठी समर्थ आहे, पण आमच्यातून ते बोलत आहे. आता ही वचन जे घेतलं गेलं तर खूप काही आहे. एवढे अध्याय वाचायला आपल्याला टाइम आहे का? त्या प्रवचनामध्ये तेवढा टाइम मिळेल का? नाही. पण तुम्हाला आता एक आणखी उदाहरण हे तर आता बाहेर उतरल्या, पण त्या उतरण्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला नंतर मी पुढचा प्रश्न पण देते. 12 अध्याय आणि 37 वचनापासून सुरुवात करूया.
किती? तर 6 लाख एवढे उतरायचे आहे त्या पाण्यामधून, बरोबर? किती? 6 लाख. कारण 6 लाख काय साधे आहेत का? काय वाटलं मुंग्या घेतल्या? माणसं आहेत ना? माणसंच होते ना मग. आणि त्याच्यात गुरेढोरे होते, ते त्याच्यात गुरेढोरे हत्ती होती, गाढव होती, बैल होती, वासरू होती, केवढे होते म्हणजे. या 6 लाखांमधून एवढा लोकांचा प्रवास करत 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 निघाला. कसं काय प्रवास झाला असेल तो विचार. आता जर इथून निघून उठायचं असेल ते पहिले एक माणसामध्ये शिक्षण आहे की आम्ही थकलेला आहे. एवढ्या लांबून चालत आले आणि त्याच्यातून या समुद्रातून खाली काय समुद्र काय एक डोंगरासारखा आहे. त्या डोंगरावरून खाली उतरण्याप्रमाणे त्या समुद्रात उतरण्यासारखं. डोंगर आणि समुद्र सेम आहे. हा डोंगर उंच आहे, तसं या लेवल पासून समुद्र डोंगरासारखा आहे. कारण परमेश्वर होतानंतर आम्ही एकदा तसेच होतो. किती किलोमीटर असेल ते माहिती नाही. 4 ते 5 किलोमीटर पेक्षा जास्त असेल. तिकडे ना पाणी फिल्टर करतात, तर मोठे तुंबे लावले आणि ते बॉल बघून असं समजून गेले आणि त्या पाईपातून मोठी झाली पुढे पुढे. पण दुसऱ्या पाईपातून थोडंसं डाऊटफुल आला की तुमच्या काहीतरी गडबड असेल. मग खूप अर्ध्या रस्त्यातून फिरले ते कुठे पाहिला. आता बरं गडबड झाली. इकडे फिरते तिकडे फिरते परत गेलेले त्या पाईपावर ना. पाईपाच्या खाली किती जागा रिटर्न कसं तरी खोकले चांगलं होतं. आता काय बरोबर नाही. कसा तरी पुढे पुढे बराच आला. नंतर पाहायला मी पुण्यामध्ये भरपूर एक्सपर्ट होता, पण परमेश्वरने मला त्याच्यातून सांभाळलं. तर आता हे वचनाद्वारे मी अनेक गोष्टी शिकलेल्या आहे आणि शिकतो की बऱ्याच गोष्टीकडे पूर्वी काळामध्ये असं शिक्षण देतो. पण मला मित्र पण तो आला आणि दोघी बायाला एकदम थकले. आजच्या नंतर समुद्रात जायचं. 2 वेळा मी समुद्रातून वाचलो. तर अशा काही गोष्टी अशा आहेत की एक शिक्षण घेणं गरजेचं आहे. हर गोष्टी शिकायच्या. पाणी, आग आणि हवा तिघांशी लढाई कधी करू नका. या सर्वांमध्ये परमेश्वराने मोठ्या अधिकाराची शक्ती दिली आहे. एकदा आम्ही अशीच लहान असताना सगळे मित्र आमचे जगातलेच पोरं गेली. आम्ही काय केलं, ते खेळतात ना तिकडे पाय वगैरे मातीमध्ये लहान असतात ते गाळतात. आम्ही पाय गाळले नव्हते, म्हणजे भावनाचं त्यांनी पाय गाळला आणि आम्ही सगळी त्यात वरती गेले. त्या टायमाला भरती सुरू झाली. भरती सुरू झाले, तो पाय तो खड्डा म्हणतो जास्त नाही एवढाच गाळलेला आहे, 1 अर्धा फूट. पण तो निघत नाही. ती लाट येते आणि परत माती पडते. आता करायचं काय ना, पावडं नाही काय नाही, शेवटी देवच करणार आहे. पुढून खोदतात परत माती तुरंत एक निघाय तर दुसरा पटकन पडते आणि तिघी चौघी चांगली. आम्ही काय केली, ते पाठीमागे जिथे पाणी निघून जातो ना, इथे खड्डा खोदायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्या खड्डा काढत 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 पायाची माती इकडून तिथे आली. मग पुढून पण काढलं. मग तो मग निघाला. असे जर अर्धा तास राहिला असतात तर त्याच्यातच समुद्रात पाय कधी करून आणि समुद्राशी लढाई करून हे काही घटना आहे.
तर बघा आता हा मोशे या 6 लाख लोकांना बाहेर काढतो. बघा परत काय सांगते, त्यांच्याबरोबर एक विशिष्ट समुदाय सुद्धा गेला. तशी शिर्डीकडे गुरीकडे वेगळे पुष्कळ जनावरे गेली. वर्षी 39 त्यांनी आपल्याबरोबर मिस्र देशातून मंडळीकडे आणली होती. तिच्या मेघातील खवाती भाजल्या, तिच्या पेट कमी नव्हते. मिस्र देशातून त्या जमिनी बाहेर काढली होती. मग त्या थांबायला अवघड कारण आणलं. त्या खाण्यासाठी कोणी तयार करून घेता आले नाही. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, जर याच्यातून बाहेर उठून पळायचं असेल बरोबर, तेव्हा तू विचार नाही करत की पुढे काय होईल ना, निघाले. तर हे 6 लाख लोक पुढे डोळे सगळे गेले. त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदरच्या प्रश्नाची काही गोष्टी आहेत ते पण समजा. आता मिस्र देशामध्ये जे लोक राहत होते त्याच्यामध्ये असे प्रश्न आहेत. त्यांची 40 वर्ष बरोबर ना वस्त्र ना त्यांच्या चपला खराब झाल्या. किती वर्ष? किती? आता या 40 वर्षाचा अवकाश तुम्हाला बघा. आता 40 वर्ष, आता हे बाळ जे आहे ते 40 वर्षापर्यंत एवढंच राहील का? लक्षात आलं? मग तुम्ही विचार करा, 40 वर्ष त्यांची वस्त्र जर गेली नाही तर ती वस्त्र कशी आपल्या शरीराच्या चामड्यासारखंच त्या वस्त्राला देवाने बनवलेलं होतं. आता एवढूचा मुलगा बरोबर, तो 40 वर्षाचा केवढा होईल बरोबर? नाही केस नाही पिकणार, डिसेंट्री ना कशी असणार, ब्लॅक अँड व्हाईट, काही त्याची टीव्ही होईल नाही, टबले पण होती बसवणार होतात. ठीक आहे नाही. मग तुम्ही विचार करा की परमेश्वरचं वचन तसं शिकवते की यांच्या शरीराला काहीच त्रास झाला नाही. कसं परमेश्वरने बनवलेलं असेल? अरे 5 वर्षाचा पोरगा झाला का त्याला चपला बदलायला लागला, तर 40 वर्षाचा झाला तर त्याला चपला काय लागते, बुटव लागते का? तो बारीकच राहिला असेल का? अलीकडचं तो गोड झाला नसेल का? हा, झाडे झाले नसतील का? आखे बारीकच असतील का? येऊ केस असतील का? म्हणजे एवढेसेच असतील का 40 वर्षापर्यंत? नाही. त्या देवाचा चमत्कार कसा आहे की तुम्हाला मला माहिती बरोबर, पण आपल्याला माहिती करून देणं गरजेचं आहे. विचार करा या शरीरावर त्यांनी कसं ऍडजस्टमेंट कसं केलं असेल. अरे 1 वर्षभर कपडे राहिले ते शरीर समजा 1 महिना नाही, 3 दिवसाचे कपडे असले का 2 दिवसाचे कपडे असले ते त्याची वाट लागली नाही. सर्व पाहिजे, धुवायला पाहिजे. परिस्थिती कशी, देवाने त्याला कसं काय स्वच्छता ठेवली. हर परिस्थितीमध्ये देव सहाय्य करतो. जेवढा देवाशी मनुष्य एक होतो ना तेवढा मनुष्य देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो. तुम्ही त्याची इच्छाप्रमाणे चालता. प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस 40 रात्र उपवास केला. मग काय कपडे घेऊन गेले ना मध्ये 10 मध्ये ज्या घरात जाल तेव्हा पहिलं सांगा तुम्हाला शांती असो, आणि ज्या घरात नाही ते दिलं ते खात पीत राहा बरोबर. 2 अंगारखे घेऊ नका. प्रभूचं वचन प्रभू येशू 40 दिवस 40 रात्र उपवास केले. कैलास महाऋषी एक पत्ता देतो चोरतो आणि खातो. 8 दिवस किती मान परमेश्वरचे लोक या जगात आल्यापर्यंतची. मग तुम्ही आणि आम्ही का परमेश्वरच्या नावाने जीवन करतो? म्हटलेलं आहे जिंदगीमध्ये थोडा तरी आचार विचार करा की आम्ही देवासाठी
मोशेने कार्य केलं. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3रा अध्याय 22-23 वचनमध्ये सांगितलेले की मोशे सांगतो की तुमच्या भावबंधातला एक संदेश काढेल त्याचा तुम्ही ऐका. आणि प्रभू येशू या जगात आला. तो दाविदाच्या वंशात. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये एक अनुभवी शिक्षण घेतलं. आज आमच्याकडे बरे कपडे आहेत ते पसंत नाही. ज्याकडे डोळे नाही त्याला विचारा काय पसंत नाही. ज्याकडे हात नाही त्याला विचारा. ज्याकडे पाय नाही त्याला विचारा. आज आम्ही आमच्या भविष्यामध्ये काय बघतो. दुकानात गेलेलोच एक माणूस सुद्धा त्याच्या पुढच्या घरामध्ये ते लाद्याला काही माणसं थोडीशी जाळी आहेत म्हणून त्या लाद्यावर सर्व वाजल्याने ते चेंज करून. पण त्याला ह्या नामधर्माचा व्हिडिओ ती वेळ तुम्हाला सांगतो की हेच ते करत आलो. तर बरं हे जे मी जे काय धंदा करतो उद्योग करतो मला दिसते कोण गेले म्हणून मला पण काय तर मी पण काहीतरी उद्योगामध्ये प्रार्थना ते चालूच आहे. प्रार्थना शेवटी काय करायचं. लोकांना स्वर्गात जायचं असेल तो करेल. ज्याला स्वर्गात नाही जायचं असेल तर तो नाही करणार. मी त्याच्या मागे लोकांकडे अपेक्षा करत नाही. पण माझ्याकडे जेवढी ताकद आहे जेवढी मेहनत करतात तेवढी सेवा करतात तेवढं करतात. कारण मला कळलेलं आहे गरीब आहे म्हणून मी पण गरीबच होता. श्रीमंत पण झाला न पण गरीब पण झाला. मी श्रीमंत नाही. मी बर्फाचं खाणं खातो 2 ते 3 दिवस आणि मी पण गरीबासारखा वागतो आणि जेवढं करायचं असेल ते करतो. खिशे भरत नाही ते खिशे खातो. मला पण खूप काही करायचं आहे परंतु बोलून होत नाही. त्याच्यापेक्षा शांत राहा आणि जेवढं कार्य करा. परमेश्वर बघा आता या मिसर देशातून लोकांना बाहेर काढलं तरी मोशेकडे कुरकुर करत. अरे मी इकडे खात पीत होते तिकडे तुम्ही खायला तरी मिळत होतं. इकडे काय खायला बाहेर ते आल्यात तरी. पेत्राच्या 2ऱ्या पत्रामध्ये 2:22 सांगितलं माणूस कितीतरी चांगला बनायचा प्रयत्न केला परंतु मात्र ना तो चांगला बनायला बघत नाही. त्याला एक धन मिळालं त्याला एक पैसा मिळाला एक वस्तू मिळाली कुठला मोह भेटला त्याच्यात तो आकर्षित झाला तर मग त्याला देवाची पण गरज लागली. देवाच्या लोकांच्या पाठीमागे हेच शिक्षण घ्या. निंदा नफरत द्वेष म्हणून प्रभू येशू मध्ये 5:2 पासून जेव्हा तोंड उघडून शिकवायला लागला तर पहिलं त्याने आत्म्याचं शिक्षण दिलं शरीराचं नाही. जे आत्म्याने दिन ते धान्य ते देवाच्या राज्यात प्रवेश. लोकांना मध्ये 5 वेळा तुमची ओळख लोकांना कशी मिळाली पाहिजे. एका अंधविश्वासाला तुम्ही मदत सहाय्य करता सपोर्ट करता तो सगळ्यात मोठा धर्म आहे. धर्म हा मनुष्यामध्ये मानव प्रेम किंवा 3 एक लोकांनी आज धर्म बदलले. धर्म कधी बदलत नाही. धर्म बदलतो तो कसा माहितीये का तुमच्या कर्माने. प्रार्थनेने धर्म नाही बदलत. समजलं ना तुमच्या कर्माने धर्म. ते 7:21 पासून प्रभू तुझ्या नावाने आम्ही चमत्कार केला. तो बोलतो धर्म कुठे आहे. हे शास्त्रात ऑलरेडी कम्प्लिटली लिहिलेलं आहे ना. धर्माच्या मागे लागेल. अरे कर्म बाजूला आहे. तुम्ही बदला तुमचा धर्म बदलून नाही. धर्म काय म्हणते ना मानव प्रेम. छोट्या बाळांच्या पुढे तुझा धर्म म्हणतो जो धर्माचा शोध करतो ना तो कधी जिंदगीमध्ये मानवाचा शोध करणार नाही ना कधी माणसाच्या गरजा पुऱ्या करणार कधी विचार. मानव ह्या जगाचा मेन धर्म आहे आणि ते प्रभूची निवादी 16-17 वचनामध्ये दिलेले. परमेश्वराने जेव्हा प्रेम केलं ना तर तिकडे जीव जंतूपासून जनावरांपासून तिकडे मुंगीपासून तर तुमच्या आणि माझ्यापर्यंत तो ज्या माणसाला खरी धर्माची माहिती असेल
आईला नक्की माहितीये मुलगा होणार का मुलगी होणार. समजलं? माहिती आहे तुम्हाला मुलगा होणार मुलगी होते? माहिती होतं का? धार्मिक व्यक्ती जर वेगळी आहे ना त्याला माहिती पडतं. माहिती आहे तुम्हाला? पवित्र मध्ये लूक मध्ये 1:26 पासून बोलत तिला सांगितलं तुला पुत्र होईल, त्याचं नाव येशू. मग ते 1:23 मध्ये लिहिलं. येशया 7:14 पासून येशया भविष्यवक्ता परमेश्वराने बनवले. तर येशूचं नाव माहिती, येशू. सर्व धर्मांमध्ये परमेश्वराचं राज्य आहे आणि तो म्हणजे आत्मा. हर मानव जीव जंतूला दिलेला परमेश्वराने आत्मा गेल्यावर नाव पण खतम होते. प्रेम आणि आपल्या जीवाची काळजी घेणारा तो आहे. प्रभू येशू देव म्हणून मानव बनला आणि सैतानाला सांगितलं की माझ्या जीवाचा तू घात नाही करायचा, माझा जीवाचा घात. मोशेला पण तसं हे 6 लाख लोकांचं संरक्षण दिलं. आज आपल्या देशामध्ये आपलं संरक्षण सैनिक आहे, पोलीस लोक आहेत, हे सगळी कामं आपल्यासाठी रक्षक आहे. आपली आई आहे, आपला बाप आहे, आपलं कुटुंब आहे, आपले नाते आहे, आपले मित्र हे सर्व आपले रक्षक. आपल्याजवळ स्वर्गीय देवदूत आहे, रक्षक. आम्हाला शिकायचं आहे. हे शास्त्र आपल्याला शिकायला दिलं. आता पोरं शाळेत का जातात? फिरायला, शिकायला जातात. जेव्हा पोरं शिकतात तेव्हा ती पोरं पास होतात. मी या शाळेत तुम्ही आले तर या शास्त्राचं शिक्षण घ्या. खोटं बोलायचं नाही, चोरी करायचं. मोशीना दान नाही दिल्या एकदम या 20 मध्ये हे पुस्तक 5 पुस्तकं जे लिहिणार आहे तो मोशीच होता. त्याने उत्पत्ती पण तेच करतो. सुरुवातीची निर्मिती कशी झाली? कारण परमेश्वराने 10 आज्ञा तयार केल्या ना मोशेला द्यायला, तेव्हा त्याला सृष्टीची निर्मिती सांगितली की पहिला पुरुष जो होता उत्पत्तीमध्ये 1:27 वचनामध्ये आणि 2:7 पुढे स्वागत, तेव्हा त्याला जो प्रत्येक पहिला म्हणजे देवाचा प्रतिरूप होता तो म्हणजे आदाम. या आदामासाठी परमेश्वराने कशा प्रकारची कडक आणि कशी नियम वेगळे ठेवलेले होते. पण त्यांनी आज्ञाभंग केले. म्हणून त्याला सांगितलं की या मोशेचं जे आदामाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी कशामुळे त्याच्या हातातून गेल्या. मग आता तू लक्षात घे, तुझ्या हातातून या गोष्टी जाऊ नये म्हणून तू पण सावध राहा. म्हणून लोकांना पण सावध कर. आता मी तुला या 10 आज्ञा देतो. तू डोंगरावर गेला तो शिकायला गेलेला होता. येशू ख्रिस्त 17 किंवा मोशेने एलियास किती होते शिकायला गेले. समजलं का? शिक्षण नाही घेतलं का त्याने? शिक्षण घेतलं ते शिकायला गेले. मग परमेश्वराने त्याला 10 आज्ञा देताना नुसतं दिले. मानवात प्रेम दया कसं म्हणून त्यांनी 10 आज्ञा त्यांना शिकवलं की ते पहिले देवाला नव्हते मानत, तो मूर्तीपूजा. आणि जितका मूर्तीपूजा करतो तो देवाला मानत नाही. तो मानवाच्या निर्मितीला आरोने तेच केलेलं होतं. म्हणून परमेश्वराचे नियम मोशेला मिळाले आणि मोशेने हे नियमाचा पूर्ण वापर केला. देव त्याच्याशी बोलला. म्हणून म्हणजे आपल्यामध्ये 10-20 मध्ये दिले बोलणारे तुम्ही नाही, बरोबर? तुमच्याकडे पित्याचा आत्मा बोलतो. योहान 15:4. आता मी परमेश्वरामध्ये राहील तेव्हा, बरोबर, मी परमेश्वरच्याच गोष्टी बोलतो. मी मानवामध्ये राहिला तर मानवाच्याच गोष्टी बोलतो. योहान 14:26 मध्ये झाले पवित्र आत्मा सर्व गोष्टीची तुला आठवण करून देतो. योहान 15:4 तू माझ्यामध्ये राह, तुझ्यामध्ये. हे शिक्षण असं आहे. मानवामध्ये कमी राहताना देवाविषयी बोलत असेल तेवढं, बाकी काही गोष्टीमध्ये राहू नका. कारण ते तुम्हाला
ऍडजस्टमेंट होणार नाही. म्हणून मोशे देवाबरोबर का नाही? लोक 3:22-23 पवित्र आत्मा देव रूपाने ईश्वर उतरला. तेव्हा त्याने आकाशातून पाणी फिरून आले तेव्हा सांगा, हा माझा प्रिय पुत्र आहे, तुझ्या बाबतीत माझा जीव संतुष्ट आहे. तुमच्या बाबतीत जीव संतुष्ट पाहिजे. तेव्हा तुमचा फायदा आहे ना माझा, की तुम्हाला मी घडवतो शिकवतो, तुम्ही शिकलो. आपल्यामध्ये जर ते शिक्षण नसेल तर दुसरं जीवन आहे नरकात. आणि आध्यात्मिक गोष्टीचं शिक्षण जर असेल तर तुमचं जीवन आहे स्वर्गात. थोडं दुःख आणि कष्ट करायला लागतात देवामध्ये राहायचं असेल. दुःखाशिवाय काही नाही. आता जेव्हा फारूच्या गुलामगिरीमध्ये राहणं साधं सोपं आहे. आणि मिस्र देशामध्ये तेथे इतक्या लोकांवर आणि इवरी पोरगा तिकडे वाढतो, देवाचं किती सपोर्ट त्याला, कारण तो देवाशी बोलतो. आपण देवाशी बोलतो. तुम्ही देवाशी बोला, दुःख येईल तो पहिलं सहन करतो. प्रभू सहन करतो. म्हणून ते 5 अध्याय हे सर्वात मोठं शिक्षण आहे. आणि जर हे शिक्षणाकडे जो मनुष्य लक्ष देतो तो नक्कीच पवित्र आत्म्यामध्ये आपला प्रवास करत असतो. आपल्याला शिकायचं आहे की परमेश्वराने मला काय शिकवलं. अनुवादमध्ये 11 ते 18 पासून परमेश्वराच्या वचनाचं शिक्षण संपूर्ण मुलांना पहिलं परमेश्वराने शिक्षण दिलं. आता 3 महिन्यापासून तर मोशे बरोबर त्याची आई दिली. आता कुटुंब आहे. मोशे बरोबर, मोशे छोटा ठरून मोठा, मेरू मोठा आणि छोट्याशी बरोबर त्याची आई दिली. विचार करा, बाप कुठे आहे? बसला. मरियम माझ्या बरोबर कोण आहे? येशू ख्रिस्त. योसेफाचा उल्लेख कमी आहे. बाप कमी असतो. ज्या काळामध्ये जुन्या घरापासून तर नव्या घरामध्ये आजच्या काळापर्यंत बापालाच जास्त डिमांड आहे. पण ज्या आईने मुलांना घडवलं ना त्या आईला डिमांड जास्त आहे. आईने बघ अनुवाद वाचमध्ये काय सांगितले 11 ते 18 पासून. काही मुलांशी बोलायचं. आता पोरांच्या शाळेत चाललाय, तुम्ही आजचा काळ समजा. आई आपल्या पोरांना आहे काय अभ्यास दिला? ट्युशनला जायचंय? नाही जायचं. मग अभ्यास कोणता? सगळं. परीक्षा आल्यानंतर आईला पण झोप नसते, बरोबर ना? रात्री उठून अभ्यास करावं लागते की नाही? हे पहिलं शिक्षण होतं. मग एक जागतिक शिक्षण वाढलं. आध्यात्मिक शिक्षण कमी झालं. जर बघूया पुढे तर आज आपल्याला शिकायचं. म्हणजे शिकवलं आपल्या शाळेसाठी जसं अभ्यास करत तसंच एक स्वर्गात जाण्यासाठी अध्यात्मिक. कारण शिकल्यानंतर नोकरी पाहिजे, धंदा पाहिजे, उद्योग पाहिजे. आजच्या काळाचं सिस्टम आहे. पूर्वीच्या काळामध्ये तसं नाही. शेतीत जायचं, वाडीत जायचं. ही सगळं शेतीवाडी बंद झाल्यानंतर आज जॉब आहे, आज बिझनेस बोलतात. त्यामुळे त्यांना डिग्र्या घ्यायला लागतात. डिग्र्या घेतल्यानंतर त्याच्यातून त्यांना 2 पैसे आपल्या रोजच्या बाबतीसाठी मिळतात. ओके. आध्यात्मिक भागन पण पाहिजे सार्वत्रिक जीवनासाठी. या शिक्षणाकडे पण आपल्याला एक लक्ष दिलं पाहिजे. एक दैनिक आहे कष्ट विना करणं, एक आत्मिक पण आहे. उपसकाळी आत्मिक व खरेपणाने उपासना केली पाहिजे. म्हणजे आपल्या भविष्यामध्ये ज्या शिक्षणाचा अनुभव आहे तो पण आपल्याला घ्यायचा आहे. हा 23
223 तर परमेश्वर ही सर्व राष्ट्रे तुमच्या समोर घालते आणि तुमच्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुम्ही आपल्या ताब्यात घ्याल. हालेलुया. म्हणजे परमेश्वर आपल्याला एक ताबा देतो की महान एक राष्ट्र बनेल. आध्यात्मिक शिक्षण, आध्यात्मिक ज्ञान. परमेश्वराने या शिक्षणाकडे आपल्या सर्वांना चांगली बुद्धी, चांगलं शिक्षण, चांगलं ज्ञान दिलं. जेव्हा एखादा माणूस, आता त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा, एवढे लोक 6 लाख लोक होते आणि मोशी मात्र एकटाच होता. मग त्यांनी त्याच्या भावाला सांगितलं. या आईने विश्वास ठेवला. आईने बघितलं जर एवढा लोक तिथे गुलामगिरीमध्ये पडलेला आहे, मग मी का माझ्या बाळाला देऊ नये. त्या जगामध्ये बरेच लोक आहेत, आजपर्यंत आहेत सेवा आणि काम करणारे परमेश्वराची महान लोक आहेत. जाती धर्म बरेच, प्रेम, दया आणि शांतीचा मार्ग. देशासाठी जिजाबाईंनी, शिवाजी सांगितलं, बरोबर, देशासाठी मला एक शूर पाहिजे. तिने आपला पुत्र या देशासाठी, बरोबर. पूर्वीचं जीवन हेच आहे. ते जाती धर्म नव्हता. तिथे जे अत्याचार आणि अन्याय करत होते, आज उलट झालेली. अन्याय लोकांच्या पाठीमागे दुनिया आहे आणि सच्चाईच्या मागे दुनिया आहे. हेच प्रश्न. परमेश्वराने सर्व मानवाला बनवले, तुम्हाला ना मला सगळ्यांना बनवलेलं आहे. जाती धर्माला नाही बनवलं, सर्व मानवाला बनवलेलं आहे. त्या सर्वांनी प्रत्येक व्यक्तीला तुमच्या समोर गरजवंत आहे की निराशात आहे, त्याला मदतीचा हात तुम्ही पुढे. आज सगळ्यात मोठा धर्म आहे. मी एक गोष्टी शिकले प्रेषणाच्या नावामध्ये 5. पोलाने ख्रिस्ती लोकांवर अत्याचार अन्याय केला. जेव्हा परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर भटकला, तर पुढे खाली पडणारा त्याला सांगितलं, तू कोण आहे, तू कोणाचा शेळ करतो. आज हे शेवटच्या काळातले जे शेळ आहे, आता भूकंप, पूर, वादळ, महामारी, हा शेवटच्या काळाची लक्षण आहे. जेवढा मानवावर अत्याचार अन्याय होणार आहे ना, तेवढा देवाचा क्रोध मानवावर येणार आहे. हे शेवटचा काळाची वेळ आहे. माणूस बघा, शेवटी फारोला त्या पाण्यामध्ये डुबायला लागला. त्याने अत्याचारानं अन्याय केला ना, मग कोणत्याही माणसाला सुटणार नाही. ते चित्र याच्यावर सगळं लिहिलेलं आहे देवाने. डायग्राम काढलेला आहे सगळ्या गोष्टीचा, त्याचे विचार करतो वेळ नाही. परंतु आपल्या सगळ्यांना त्याची इच्छेप्रमाणे जीवन जगायचं आहे आणि देवपित्याने स्वर्ग आपल्यासाठी ठेवले एव्हा 14 तर त्याच्यासाठी आनंद, उत्साह. 14:21 आमचा आत्मा नेहमी स्वर्गात गेला. हे सर्व तुमच्या जीवनामध्ये आनंतर पाव परमेश्वराचा ज्ञान, परमेश्वर किती गाढव आहे त्याचा अनुभव पण घ्या. भरपूर मोठा आशीर्वाद. सर्व मंत्र कामदार लोक, सर्व परिस्थिती आशीर्वाद ही प्रार्थना आमच्या परमेश्वर ख्रिस्ताच्या नावाने करतो.